जय शिवराय. रक्षक प्रतिष्ठानने गुटख्याविरुद्ध अवैध गुटख्याविरुद्ध एक मोहीम उघडली. 15/12/2025 रोजी माननीय SP साहेबांना निवेदन दिले होतं तात्काळ सातारा जिल्ह्यातील गुटखा बंद करावा. त्या अनुषंगाने रक्षक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांनी जी मोहीम उघडली आहे त्या अनुषंगाने आज कराड तालुक्यामध्ये माननीय उपाध्यक्ष पाटील मॅडम यांना रक्षक प्रतिष्ठान निवेदन देण्यात आले. कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची वाहतूक होते. कर्नाटकातनं ते मिराज विटा करत आपल्या भागातनं त्याची एंट्री होते आणि पुण्याला त्या गाड्या निघून जातात. कोट्यावधीचा माल आपल्या हातातून जात आहे. त्या संदर्भात स्थानिक पातळीवरचे जे मोठे व्यापारी आहेत जे टपरी चालक असतील गुटख्याचे त्या सगळ्यावरती तात्काळ कारवाई करावी. जर आरोपी जर गावले असे गुटखा विकताना किंवा मावा विकताना किंवा काय असं क्वेश्चन पण म्हणला तुम्ही अशा पद्धतीत गावले तर त्यांच्यावर कोणत्या पद्धतीत कारवाई करायला लावा तुम्ही? कायद्याचे जेवढे जास्तीत जास्त कठोर असतील कलम त्याच्यावरती तसं लावावं व ज्या मंत्र्यांनी आदेश दिले की मोकांचं कारवाई. अहो गुटख्यावाल्याला एकाला मोका लावला ना अख्खा जिल्हा सुधरेल. जर पोलीस प्रशासनानं मनात आणलं ना तर काही करू शकते. जसं म्हण असते की मंदिराच्या बाहेर चप्पलीने उचलू शकत नाही एवढी दहशत एवढी भीती पोलिसांची राहिली पाहिजे. अशा प्रकारची कारवाई ह्या व्यापारावरती आणि गुटख्यावरती करणाऱ्यावरती करायला पाहिजे. तसेच आज कुठल्याही कार्यालयामध्ये गेलं तर आपल्या शेजारचं कार्यालय प्रशासकीय इमारत आहे. प्रत्येक कोपऱ्यावरती गुटख्याच्या खाऊन जो पिचकाऱ्या मारून एक कलर दिला जातो एक त्याच्यामध्ये याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. प्रत्येक प्रशासकीय इमारतीमध्ये किंवा आपल्या कार्यालयामध्ये अशा प्रकारचं होत असेल तर त्या कार्यालयीन प्रमुखांनी तिथं त्याचं दखल घेऊन कारवाई करायला पाहिजे. जर नाही केलं तर रक्षक प्रतिष्ठान ह्याच्यावरती आंदोलन करेल आणि आमरण उपोषण सुद्धा चालू करेल. या संदर्भात निवेदन दिलं आहे. त्यासोबतच कराड तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेही दिले आणि दुसरी गोष्ट शहर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत तेही दिले. मावा हा शरीराला जेवढा घातक आहे त्या संदर्भातलं कॉलेज आणि शाळा तिथंही ह्याची अवैध विक्री चालू जाते. कुठल्याही प्रशासनाच्या याच्यावरती त्याचा धाक राहिलेला नाही. तरी या संदर्भात जरी कारवाई नाही केली तर रक्षक रस्त्यावरतून आंदोलन करेल. जय शिवराय. जय महाराष्ट्र.